नमस्कार मित्रांनो, मी प्राणिल नाईक आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे जे तुम्ही हे शेत बघत आहेत, ह्याच शेतात आपण काही दिवसाअगोदर पालक आणि कोथिंबीर टाकलेला होता आणि आपण कोथिंबीर इथून काढून बाजारात योग्य त्या भावात विकलेला आहे. आता आपण त्याच जागेवर दुसरा पालक टाकणार आहेत आणि तो पालक कशा प्रकारे टाकतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हे बघा, हे आपल्या पालकचं बी आहे. हे आता आपण संपूर्ण शेतामध्ये टाकणार आहे. हे बघा, हे सगळं ओलं करून ठेवलेलं आहे कारण हे खूप हलकं असते. ओलं केल्याने एक असं आपण शेतात जर असं टाकलं ना तर ते एक जमिनीवर नीट बसून राहील आणि जर पाण्यामध्ये ओलं नाही केलं तर ते शिपताना पाण्याबरोबर सगळं एका कोपऱ्यात जाऊन जाईल. म्हणून हे बघा सगळं ओलं करून ठेवलं आपण बी. हे कापड आहे, या कापडावर आता आपण जे पालकला जे खत टाकणार आहे, युरिया आहे, सगळं मिक्स करतायत. आता युरिया आणि दुसरं कोणतं तरी मला नाव नाही माहीत त्याचं. हे बघा निळ्या कलरचं, ते आता मिक्स करून आपल्या पालकमध्ये टाकणार आहेत आपण. बघा मिक्स करायचं काम चालू आहे आपलं. हे हातपंजाने आपलं वाफे लेवल करायचं काम चालू आहे. बघा थोडे ओबडधोबड आहे ते, आता या पंजाने मी नीट करत आहे. हे वाफे नीट केल्याने आपण जो पाणी सोडणार आहेत वाफ्यामध्ये तो पण एक समान येईल आणि मग इकडे खड्डे खुड्डे काय राहणार नाही आणि आपलं भाजी टाकायला पण काय जास्त प्रॉब्लेम होणार नाही. हे बघा थोड्याच वेळात आपला वाफा पण एकदम सरळ झालेला आहे. आता पाणी जो आपला येणार आहे तिकडून तो एकदम सरळ जाईल आणि इकडे तिकडे जाणार पण नाही. बघा पालक टाकायच्या आधी शेतामध्ये खत टाकायचं काम करतो आहे. बघा खत कसं टाकतं तुम्हाला दाखवतो मी. बघा हे अशा प्रकारे शेतामध्ये खत टाकले जाते. बघा आता खत टाकण्याचं काम झालेलं आहे. हे बघा हे आपलं पालकचं बी आहे आणि हे आता आपण जे वाफे काढलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचं काम करत आहेत. हे बघा बी कसं टाकते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे अशा प्रकारे पालकचं बी टाकण्याचं काम मी करत आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बी आपण पाण्यात भिजवलेलं आहे कारण बी जर सुकंच टाकलं असतं तर हे पाणी आपण जो शिपणार आहे त्या पाण्याने तरंगून एका साईडला आलं असतं, म्हणून हे पाण्यात भिजवलेलं आहे आपण. शेतात पालक शिपायच्या अगोदर जो पाणी जायचा रस्ता आहे बघा, तो रस्ता आपण नीट करत आहेत. हे बघा म्हणजे पाणी ना ह्या बाजूला जाणार ना त्या बाजूला जाणार, एकदम सरळ जाईल आणि आपण जे वाफे काढलेले आहेत त्याच्यात अगदी सुरळीतपणे जाईल आणि मग आपल्याला काही शिपायला त्रास पण होणार. हे बघा आपले भाऊजी आहेत ते आपला वाफ्यांना नीट करत आहेत, माती चढवत आहेत फावड्याने. हे बघा मलाही शेतातल्या कामाची सवय आहे आणि मीही भाऊजीला मदत करत आहे आणि पाणी जायला आपला जो रस्ता आहे तो नीट करण्याचं काम करत आहे. हे बघा फावड्याने माती मी आपण जे वाफे केले आहेत त्याच्यावर ठेवत आहे. हे बघा आपल्या शेतात आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण पहिला जो छोटा पालक आहे तो शिपणार आहे आणि त्याच्यानंतर आज हा जो पालक टाकलेला आहे हे बघा इथे ते शिपणार आहे. फायनली आपल्या पालकपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. बघा आता पहिला हा पालक आपण शिपणार आहे. हा बघा हा पालक आपला जो अगोदर आपण लावलेला होता, कोथिंबीर होतं तेव्हा अगदी छोटा होता, आता थोडा मोठा झालेला आहे. हा बघा जवळून दाखवतो तुम्हाला मी. आता पहिला आपण हा पालक शिपणार आहेत आणि त्याच्यानंतर जो आज पालक टाकलेला आहे म्हणजे आत्ता तो शिपणार आहे. बघा शेतात आता पाणी जायला सुरुवात झालेली आहे. हा बघा आपला हा पूर्ण वाफा भरून झालेला आहे. आता आपण हा वाफा शिपणार आहे. तर कसं शिपणार आहेत हे मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. हे बघा आपला हा वाफा पूर्ण भरून झालेला आहे
आता आपण हा वाफा भरणार आहे बघा. हा पावड्याने माती ही अशी करायची आणि हाताने पण अशी बघा अशी मातीवर माती ठेवायची. म्हणजे आता जो पाणी इकडे जायचा तो इकडे जाणार नाही. आता पाणी ह्या वाफ्यात जाणार आणि अशा प्रकारे आपण एकदा हा वाफा एकदा हा वाफा असं सगळं शेत शिंपणार आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं पालक शिपत असताना बगळे आले होते. हे बघा किडे मकोडे, कीटकनाशक, मुंग्या हे सगळं पाण्याच्या वर तरंगलेलं आहे. ते खायचं काम ते आता करत आहेत. हे बघा हे तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा मध्येच आपण लाल माठ म्हणजे लाल भाजी पण टाकलेली आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवतो. आणि हे सफेद सफेद आहे ते आपण खत टाकलेलं सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं मी. आणि हे बघा ही 7 ते 8 वाफे आहेत आपले. त्याच्यात आपण लाल माठ टाकलेलं आहे ते पण आता शिपत आहेत आपण. हे बघा आणि हा मागे पालक बघा आता कसा हिरवागार दिसत आहे. आणि हे बगळे पण त्यांचे बघा किडे वगैरे खायचं काम करत आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी शेतात परत पालकच का लावला, तर आता सध्या गरमीचे दिवस चालू आहेत आणि पालक हा शेतामध्ये गरमीच्या दिवसात चांगला होतो म्हणून मी परत पालकचीच शेती केलेली आहे. किती छान प्रकारे दिसत आहे पालक आपल्या शेतातला. हे बघा जवळून पण दाखवतो. आता आपण शिपलेला आहे त्याला पाणी मिळालेलं आहे तो इकडे तिकडे थोडा झालेला आहे. बघा किती छान प्रकारे आपला पालक झालेला आहे. थोड्याच दिवसात तो काढायचा होईल आणि बाजारात न्यायचा होईल. आपण जे दोन्ही बाजूने पालक शिपलेला आहे हे बघा मध्येच कशी डिझाईन झालेली आहे बघा. बघा सर तुम्ही बघू शकता. बघा आपल्याला आता शेतात येऊन खूप टाईम झालेला आहे आणि एवढा टाईम झालेला की हे बघा आता काळोख पडायला पण सुरुवात झालेली आहे. आणि आपण जो आज पालक टाकलेला आहे म्हणजे नवीन जो आत्ता शिपायला सुरुवात झालेली आहे. बघा माझ्या मागे बघा 2 सर आपण शिपलेले आहेत. हे बघा अजून हे एवढं आपल्याला शिपायचं आहे. पूर्ण काळोख पडणार आहे. कमीत कमी 1.25 तास ते 1.5 तास झालेला आहे मला शेतात शिपायला लागून. हे बघा काळोख पडलेला आहे. बघा खूप वेळ झाली मी शिपत आहे. फायनली आपण जो पालक टाकलेला ते शेत आता शिपून झालेलं आहे. बघा खूप वेळ गेला आपल्याला शिपायला. कमीत कमी 1 तास 35 ते 40 मिनिटे गेलेले आहेत. हे बघा सगळीकडे काळोख झालेला आहे. घराची लाईटिंग पण लागलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि प्रणील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.